नमस्कार. माझे पूर्ण नाव भैरवी घनश्याम बोरकर आहे. मी इयत्ता 10वी अ ची विद्यार्थिनी आहे. माझे नाव अक्षरा अमोल देशमुख. मी इयत्ता 9वी ची विद्यार्थिनी आहे. माझे नाव सलोनी संतोष मोर्ले. मी इयत्ता 9वी अ ची विद्यार्थिनी आहे. माझे नाव संजना सुखदेव मानापुरे, वर्ग 10व्या अ ची विद्यार्थिनी आहे. आमच्या शाळेचे नाव लोक विद्यालय तळोदी बालापूर आहे. आमच्या मार्गदर्शकाचे नाव सोनल उंबरकर टीचर आहे. विकसित भारत बिल 2025 अंतर्गत आमच्या प्रकल्पाचे विषय वोकल फॉर लोकल आहे. आमच्या प्रकल्पाचे नाव नैसर्गिक डास प्रतिबंधक अगरबत्ती. आमच्या प्रकल्पात वापरले गेलेले साहित्य पूर्णपणे नैसर्गिक आहे. ते अशा प्रकारे आहेत: शेणकूड, कोरफड, कडुनिंब, कापूर, गुलाबाचे फूल, चंदन पावडर, झेंडूचे फूल आणि तुळशी इत्यादी आहेत. आमच्या प्रकल्पाचे फायदे पुढील प्रमाणे आहेत. ते नैसर्गिक सेंद्रिय काड्या आणि रिप्लेंट्स वापरले आहेत. त्याच्यामध्ये नैसर्गिक लाकूड वापरलेलं आहे आणि ते गंध, गुलाबाचे गंध, झेंडूचा गंध आणि कांफूर यांचा गंध वापरलेला आहे. ते धोकादायक रसायनापासून मुक्त आहेत. केमिकल्स फॅक्टरीमध्ये जे बनतात ते केमिकल युक्त असतात. त्याच्यामुळे ते श्वसनाचा त्रास निर्माण होतो व आम्ही बनवलेल्या प्रकल्पातील अगरबत्तीमुळे श्वसनाचा त्रास होत नाही. ते संवेदनशील त्वचेवर अनुकूल आणि दयाळू आहेत. आपली त्वचा सेन्सिटिव्ह असते, त्याच्यावर ते केमिकल युक्त अगरबत्त्यांमुळे रॅशेस, पॅशेस किंवा इचिंग होते. आम्ही बनवलेल्या अगरबत्त्यापासून ते त्रास होत नाहीत. ते मानवी शरीरासाठी चांगले आहेत. हे पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून बनले असल्यामुळे हे कोणत्या पण वयोगटातील व्यक्तींना वापरता येते. अगदी लहान मुलांपासून वृद्ध माणसांना सुद्धा वापरता येऊ शकते. विविध नैसर्गिक सेंद्रिय काड्यांचे संयोजन चांगले काम करते. विविध नैसर्गिक सेंद्रिय काड्यांपासून ह्या अगरबत्त्या बनलेल्या असल्यामुळे डास मारण्याचे काम हे चांगल्या प्रकारे करू शकते. याच्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होत नाही, पर्यावरणाचा ऱ्हास सुद्धा होत नाही. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. धन्यवाद.